2 वर्ष, पूर्ण 2 वर्ष माझ्या मुलाचा साधा मला फोनही आला नाही. बाबा तुम्ही कसे आहात अशी साधी विचारपूसही नाही. आणि मग एका संध्याकाळी मोबाईलच्या स्क्रीनवर तेच नाव झळकलं, जे पाहिल्यावर आजही माझ्या काळजाचा ठुपका चुकतो. अनिकेत. बाबा उद्या रात्री जेवायला या, आपल्याला बोलायचंय. बस एवढंच. ना कुठली प्रस्तावना, ना प्रेमाचे 2 शब्द. तरीही राखेतून ठिणगी उडावी तशी माझ्या मनात कुठेतरी एक आशेची पालवी फुटली. मी आता त्या वयात आहे जिथे माणसं गुडघ्यांचा आवाज ऐकून उठतात आणि मनाचा आवाज ऐकून खाली बसतात. तर मी माधवराव देशमुख, वय वर्ष 68, निवृत्त सेशन जज म्हणून आयुष्याची 40 वर्ष मी कोर्टात बसून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं होताना पाहिले. पण जेव्हा स्वतःचं रक्त हाक मारतं तेव्हा माणसाचा मेंदू नाही तर मन पुढे धावतं. खरं सांगू, मला वाटलं कदाचित आता त्याला समज आली असेल, त्याला आठवण झाली असेल की मी फक्त एक भिंत किंवा अडगळ नाही आहे. मी पण एक माणूस आहे, मलाही भावना आहेत, माझेही सणवार असतात आणि मलाही रिकाम्या भिंती खायला उठतात. ज्या बंगल्याचा एक एक दगड मी माझ्या घामाच्या पैशाने जोडला होता, तो मी त्यांच्या लग्नानंतर, माझ्या मृत्यूनंतर त्याला कोणापुढे हात पसरायला लागू नये म्हणून त्याच्या नावावर करून टाकला होता. हीच माझी चूक झाली का? त्या रात्री मी माझ्या लहानशा फ्लॅटमध्ये तयार झालो. तोच माझा नेहमीचा पांढरा शुभ्र लिलनचा कुर्ता, पायजमा आणि त्यावर ती राखाडी रंगाची बंडी. हातात ती सोन्याची चेन असलेलं घड्याळ. ती अनिकेतने त्याच्या पहिल्या पगारातून मला घेतली होती. मी सोबत एक फुलांचा गुच्छ नाही घेतला, पण मनात भरगच्च अपेक्षांचा गुच्छ घेऊन निघालो होतो. बाहेर पुण्याच्या हवेत तो नेहमीचा गारवा होता, पण आज त्यात एक वेगळीच बोच जाणवत होती. रस्त्यावरून गाडी चालवताना माझे हात स्टेअरिंगवर होते, पण मन मात्र भूतकाळात. कोथरूडच्या त्या पॉश कॉलनीत मी गाडी वळवली. तोच मोठा गेट, तोच वॉचमेन आणि तोच बंगला, ज्याच्या भिंतीवर एकेकाळी माझ्या पत्नीचा, सुवासिनीचा हा हसरा आवाज घुमायचा. मी गाडी थांबवून काही क्षण त्या बंगल्याकडे बघत राहिलो. खिडकीतून प्रकाश बाहेर येत होता. आत माणसं होती आणि माझं मन मला म्हणालं, बघ माधव, आज सगळं ठीक होईल. मी गेटजवळ होतो की अचानक लहान गेट उघडलं आणि समोर ती उभी होती, आमच्या घरची जुनी जाणती मोलकरीण, सुमन मावशी. गेली 20-25 वर्ष तिने आमचं घर सांभाळलं होतं. सुहासिनी गेल्यावरही ती थांबली आणि अनिकेत सानिकाच्या संसारातही ती तिथेच होती. पण आज तिचा चेहरा नेहमीसारखा नव्हता. तिच्या डोळ्यात मी तो भाव पाहिला जो मी हजारदा कोर्टातल्या आरोपींच्या किंवा साक्षीदारांच्या डोळ्यात पाहिला आहे. भीती, अस्सल भीती. तिने धावत येऊन माझा हात पकडला आणि खूप जोरात, पण आवाज एकदम दबका होता, मालक, आज जाऊ नका, पळा इथून. मला क्षणभर हसू आलं. वाटलं म्हातारीने काहीतरी विनोद केलाय. मी म्हणालो, अगं सुमन, हे काय बोलतेस? अनिकेतने बोलावलंय मला. तिची नखं माझ्या मनगटात रुतली. तिचा आवाज थरथरत होता. मालक, मी देवाची शपथ घेऊन सांगते, हे जेवण नाहीये, हा सापळा आहे, ट्रॅप आहे तो. त्या एका वाक्यासरशी माझ्या आतला जज जागा झाला. मी तिच्या डोळ्यात रोखून पाहिलं. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या थापात टाकणारा श्वास आणि गळ्याशी आलेला आवंढा. हे खोटं नव्हतं. ही कोणाची तरी शेवटची धडपड होती, कोणाला तरी वाचवण्याची. मी एकदम शांत आवाजात विचारलं, नेमकं काय चाललंय? ती जवळ झुकली, जणू त्या बंगल्याच्या भिंतींनाही कान असावेत. शेजारच्या साठ्यांच्या बागेत झाडीत लपा, फक्त 5 मिनिटं लपा. तुम्ही स्वतःच बघा. माझे गुडघे आता तरुण राहिले नव्हते. पण त्या रात्री मी कसलाही विचार न करता एका निवृत्त न्यायाधीशाचा मान सन्मान बाजूला ठेवून शेजारच्या बागेनवालीच्या दाट झाडीत जाऊन लपलो आणि स्वतःचाच राग येत होता. एक सन्माननीय निवृत्त न्यायाधीश चोरासारखा लपून बसलाय.
पण भीती आणि सत्य या दोन गोष्टी अशा आहेत ना की तिथे माणसाला अब्रूची पर्वा उरत नाही. मी तिथे श्वास रोखून बसून होतो. छातीत धडधड वाढत होती. समोरचा रस्ता शांत होता, पण हवेत तणाव होता. आणि अवघ्या 5 मिनिटात एक नाही तर 2 पोलीस व्हॅन तिथे येऊन थांबल्या. सायरन आवाज वाजला. सायरनचा आवाज नाही, फक्त निळ्या लाल दिव्यांचा झोत फिरला. जसं काही सगळं स्क्रिप्ट आधीच लिहून तयार होती आणि आता फक्त ॲक्शन बाकी होती. 4 पोलीस खाली उतरले आणि सतर्क थेट गेटवर गेले. आणि त्याच वेळी दरवाजा उघडला. दारात माझी सून सानिका उभी होती. तिचा अवतार बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती अशा अवस्थेत उभी होती जणू ती जगातील सर्वात मोठी पीडिता आहे. साडीचा पदर फाटलेला, केस मुद्दाम विस्काटलेले, डोळ्यातलं काजळ गालावर ओघळलेलं. ती वारंवार स्वतःच्या खांद्याला धरत होती, जसं काही कोणीतरी तिला जोरात धक्का दिलाय. माझ्या पोटात गोळा आला, कारण हे नाटक मी ओळखत होतो. कोर्टात रोज बघायचो मी. हे कशा प्रकारचे माणसांच्या चेहऱ्यावर भीती आणि खोटं रडू असतं. आणि खोटं रडू आणून समोरच्याला गुन्हेगार ठरवतात. इन्स्पेक्टरने तिला काहीतरी विचारलं. तिने रडत रडत घराकडे बोट दाखवलं आणि मग तिने हात उचलून रस्त्याच्या त्या दिशेला बोट दाखवलं जिथून मी येणार होतो, जिथे मी असतो. जर सुमन मावशीने माझा हात धरला नसता तर? त्या क्षणी माझ्या मनातल्या उरला बाप मेला. काहीतरी आतून तुटलं आणि गोठलं. माझ्या पोटच्या पोराने, ज्याला मी हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्याने मला जेवायला नाही तर डोमेस्टिक व्हायलन्सची एक विनयभंगासारख्या घाणेरड्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी बोलवलं होतं. मी झाडीत तसाच बसून होतो, दगड झाल्यासारखा. पोलीस घरात गेले, पंचनामा केल्यासारखं केलं आणि बाहेर आले. थोड्या वेळाने सगळं शांत झालं. गाड्या निघून गेल्या. मी कितीतरी वेळ तिथेच बसून होतो, जणू माझ्या पायांनी मेंदूचं ऐकणं बंद केलं होतं. आणि कसाबसा मी उठलो आणि माझ्या गाडीपर्यंत पोहोचलो. गाडी चालवताना रस्ता दिसत होता, पण डोक्यात फक्त एकच दृश्य फिरत होतं. सानिकाचा फाटलेला पदर, तो बनावट रडका चेहरा आणि पोलिसांची ती ठरलेली चाल. मी घरी पोहोचलो. लाईटसुद्धा लावली नाही. तसाच अंधारात खुर्चीवर बसून राहिलो. आज पहिल्यांदा मला जाणवलं, मी म्हातारा नाहीये, मी एकटा आहे. आणि एकट्या माणसाला शिकार बनवणं सर्वात सोपं असतं. रात्रभर मी माझ्या आयुष्याचे हिशोब मांडत बसलो. तोच बंगला जो मी प्रेमाने दिला, तीच संपत्ती जिचा मी कधी मोह नाही केला, आणि तोच मुलगा ज्याला मी सुहासिनी गेल्यावर आई आणि बाप दोन्ही होऊन वाढवलं. आज तोच मुलगा मला गुन्हेगार ठरवून माझी इज्जत वेशीवर टांगायला निघाला होता. पहाट होता मी एक निर्णय घेतला. जर त्यांना वाटत असेल की मी एक हतबल असा म्हातारा आहे, तर ती त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरेल. ते विसरले होते की बापाच्या आधी मी एक जज आहे. आणि मी मोबाईल उचलला आणि सुमन मावशींचा नंबर फिरवला. मी फोन लावल्याबरोबर पहिल्याच रिंगमध्ये सुमन मावशीने फोन उचलला. मी थेट विषयाला हात घातला. सुमन, काल रात्री नेमकं काय शिजत होतं? मला सगळं काही लपवून न ठेवता सांग. काही सेकंद ती गप्प होती. मग जणू भीतीचा बांध फुटला असावा तसं ती भरभरून बोलू लागली. मालक, ते लोक म्हणत होते की तुमच्यावर आधी एखादी खोटी केस टाकायची, विनयभंगाची किंवा मारहाणीची. मग कोर्टात असं सिद्ध करायचं की तुमचं डोकं ठिकाण्यावर नाहीये, तुम्हाला विस्मरणाचा किंवा रागाचा झटका येतो. आणि एकदा का तुम्हाला मेंटल ठरवलं की तुमच्या नावावर असलेली पेन्शन, फिक्स डिपॉझिट आणि हे घर सगळं ते ताब्यात घेणार होते आणि तुम्हाला पुण्याच्या बाहेरच्या कुठल्या तरी स्वस्त आश्रमात किंवा मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवून देणार होते. माझे हात थरथरले. कुठल्या तरी जागी ती म्हणाली होती, म्हणजे माझ्याच मुलाने मला जिवंतपणे संपवण्याचा डाव रचला होता. माझ्या छातीतला जो संताप होता त्याची आता आग नाही राहिली. त्याचं रूपांतर बर्फात झालं. अगदी थंड. मी त्या गोठलेल्या आवाजात म्हणालो, ठीक आहे सुमन,
आतापासून तू माझे कान आणि डोळे होऊन तिथे राहशील. पण लक्षात ठेव, ही लढाई फक्त माझी नाही, तुझ्या सुरक्षेची पण आहे. तुलाही तिथे राहायचे. सुमन मावशी हळू आवाजात म्हणाली, मालक मला भीती वाटतेय, पण मी आता गप्प नाही बसणार. मी तुमच्यासोबत आहे. आणि त्या क्षणी मला समजलं, ही गोष्ट आता जेवणाच्या निमंत्रणाची नव्हती, ही अस्तित्वाची लढाई होती. आणि जर मला जगायचं असेल तर नुसतं वाचून चालणार नव्हतं, तर समोरच्याला त्याची जागा दाखवणं गरजेचं होतं. त्यानंतर माझी झोप उडाली, पण मी खचलो नाही. उलट माणसाची कमजोरीच कधीकधी त्याला लढायला शिकवते. मी सर्वात आधी एक केलं, माझ्या मनातला बाप बाजूला सारला. तो रडत होता, पण माझ्या आतला जज आता जागा झाला होता. कारण जे लोक म्हाताऱ्या आईवडिलांना असक्षम ठरवून त्यांची उरली सुरली जिंदगी हिसकावून घेतात, ते फक्त घर तोडत नाहीत, तर माणुसकीचा गळाही घोटतात. मी माझे जुने सहकारी आणि पुण्यातले दिग्गज क्रिमिनल लॉयर विलास सरपोतदार यांना फोन केला. एकेकाळी आम्ही कोर्टात एकमेकांच्या विरोधात उभे असायचो, पण आज मी त्यांच्याकडे मदत मागत होतो. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, माधवराव, ऑफिसला या, बसून बोलू. त्यांच्या चेंबरमध्ये बसून मी सगळं सांगितलं. 2 वर्षांची शांतता, अचानक आलेलं जेवणाचं निमंत्रण, सुमन मावशीने दिलेला इशारा, पोलिसांचा फार आणि सानिकाचं ते विकृत नाटक. विलासने माझ्याकडे गंभीरपणे पाहिलं आणि म्हणाला, माधवराव, हे साधं कौटुंबिक भांडण नाही आहे. हा कोल्ड ब्लँडचा प्लॅन आहे. आणि प्लॅन तेव्हाच तुटतो जेव्हा हातात पुरावा असतो. आणि मी विचारलं, पुरावा कुठून आणायचा? त्यांनी सांगितलं, सुमनकडून, पण अत्यंत सावधगिरीने. आपण असं काहीच करायचं नाही ज्यामुळे तिच्यावर संशय येईल. आपली भाषा साधी असेल, पण वार मात्र कायद्याचा असेल. पुढचे काही दिवस मी वरकरणी शांत होतो, पण आतून एक एक पाऊल मोजून टाकत होतो. मी अनिकेतला त्याच्या ऑफिस बाहेरच्या टपरीवर चहा पिताना पाहिलं, सानिकाला जिममध्ये जाताना पाहिलं. त्या दोघांना एका नामांकित अशा वकिलाशी एका कॅफेमध्ये चर्चा करताना पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता आणि घाई स्पष्ट दिसत होती. त्याच संध्याकाळी सुमनचा फोन आला. तिचा आवाज खूपच बारीक होता. मालक, आताच सुनबाई कोणा डॉक्टरांशी फोनवर बोलत होत्या. त्या म्हणत होत्या की काहीही करून रिपोर्ट बनवा, पण पापाजींचं डोकं सटकलंय, हे कागदावर तुम्ही लिहून आलंच पाहिजे. माझ्या अंगावर सर्कस काटा आला. मी लगेच विलासला हे सांगितलं. विलास म्हणाला, खेळ स्पष्ट आहे. ते आधी भीती दाखवतील, मग कोर्टात तुमची दया मागतील आणि मग तुमचा ताबा मागतील. आपल्याला त्यांना आधी पकडावं लागेल. सुमनने मला अजून एक धक्कादायक माहिती दिली. मालक, घरात पैशावरून खूप कटकट चालू असते. दुसरं कर्ज घेतलंय त्यांनी. मी विचारलं, दुसरं कर्ज? हो, घरावरूनच घेतलंय वाटतं. मॉर्जेस काहीतरी म्हणत होते. सुनबाई रोज अनिकेत दादांना म्हणतात, फक्त त्या म्हाताऱ्याचा पैसा हातात आला की सगळं निस्तरू. तेव्हा सगळं गणित जुळलं. घर जरी मी अनिकेतला दिलं होतं, तरी कागदपत्र अजून माझ्या ताब्यात होती. अनिकेतने माझ्या नकळत बाजारी कर्ज उचललं असावं. आता ते कर्जाच्या दलदलीत रुतले होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मला ATM बनवून मलाच बाजूला करून त्यांना तिजोरीची चावी हवी होती. विलासने एका चार्टर्ड अकाउंटला लावून चौकशी केली असता चित्र स्पष्ट झालं. सानिकावर लग्नाआधीच कर्ज होतं. लग्नानंतर खर्च वाढले आणि अनिकेतने बापाच्या जीवावर उधळपट्टी केली होती. विलास म्हणाला, ही लोक फसली आहेत म्हणून तुम्हाला फसवू बघतायत. आता प्रश्न होता, हे सिद्ध कसं करायचं? आणि एके रात्री सुमनने मला फोन केला, मालक, आज अनिकेत दादा आणि सुनबाई स्टडी रूममध्ये बोलत आहेत. सुनबाई म्हणतायत, जर त्या पोलीस केसमध्ये म्हातारा वाचला तर डॉक्टरांच्या प्लॅनवर काम करू. कोर्टात सांगू की सासऱ्यापासून आम्हाला जीवाचा धोका आहे. मी दीर्घ श्वास घेतला. सुमन, तुमच्याकडे काही पुरावा आहे? ती थांबली, मग म्हणाली, मालक, मी यांचं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करू का? मी विलासला विचारलं. त्याने सांगितलं, करू शकते, पण त्यांना जरासाही संशय आला नाही पाहिजे. पुढच्या 2 दिवसातच सुमनने मोठ्या चालाखीने
2-3 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या आणि त्यात सानिकाचा आवाज स्पष्ट होता, थंड आणि धारदार. ती अनिकेतला समजावत होती की कसं रिपोर्ट बनवून आणि मला भीती दाखवून सगळं नावावर करून घ्यायचं. अनिकेत अधूनमधून विरोध करायचा, अगं पण ते बाबा आहेत. पण सानिका त्याला गप्प करायची. ते ऐकताना मला पहिल्यांदा जाणवलं, माझा मुलगा वाईट माणूस नाहीये, तो कमकुवत माणूस बनलाय. आणि कमकुवत माणूस जास्त धोकादायक असतो, कारण तो स्वतःची बुद्धी दुसऱ्याकडे गहाण ठेवतो. विलास म्हणाला, बस आता आपण केस फाईल करू. 2 गोष्टी, एक घराचा ताबा परत मिळवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे फसवणुकीचा आणि कट रचल्याचा आरोप. कोर्टाची नोटीस आणि कागदपत्र त्यांच्या घरी पोहोचली. जशी ती नोटीस त्यांच्या हातात पडली तसा मला सुमनचा फोन आला. तिच्या मागे कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येत होता. सानिका किंचाळत होती, हे काय आहे? हे कसं शक्य आहे? तो म्हातारा आपल्यावर केस कशी काय करू शकतो? अनिकेतचा भेदरलेला आवाज आला, बाबांनी कोर्टात खेचले आपल्याला. सानिका चिडूनच ओरडली, अनिकेत तू म्हणाला होतास ते एकटे आहेत, काही करणार नाहीत. आता बघ काय झालंय. त्यानंतर धाडसीशी काहीतरी आदळल्याचा आवाज झाला आणि मग शांतता. सुमन मावशीने फोनमध्ये कुजबूज सांगितलं, मालक प्रकरण हाताबाहेर गेले. सुनबाई आता काहीतरी वेगळंच करण्याच्या विचारात आहे. त्या खूप संतापल्या आहेत. त्या म्हणाल्या, जर कोर्टात नाही जमलं तर मी कोर्टाच्या बाहेर बघून घेईन. माझ्या पोटात गोळा आला. कोर्टाच्या बाहेर म्हणजे काय? विलास सरपोतदारांनी तेच केलं जे एक हुशार वकील करतो. ते म्हणाले, माधवराव, आता आपण फक्त केस नाही लढणार तर तुमची सुरक्षासुद्धा वाढवू. हे लोक आता काहीही करू शकतात. आणि त्याच रात्री मला अजून एक फोन आला. स्क्रीनवर नाव होतं अनिकेत. मी फोन उचलला. त्याचा आवाज रडवेला आणि तुटलेला होता. बाबा प्लीज मला एकदा भेटा, मला बोलायचे. मी अत्यंत थंड आणि निस्तर आवाज स्वरातच म्हणालो, आता भेटायचं सुचलं तुला? जेव्हा तू पोलीस बोलवले होतेस तेव्हा नाही आठवलं? तो ढसढसा रडायला लागला. बाबा मी फसलोय, मला काही समजत नव्हतं. ते सगळं सानिका. मी त्याचं बोलणं तोडलं. तू फसला नव्हतास अनिकेत, तू फसवण्यात मदत केली होतीस. गुन्ह्यात सामील होणं आणि गुन्हा करणं यात फारसा फरक नसतो. तो म्हणाला. ती म्हणत होती, तुम्ही म्हातारे झालात, तुमचं डोकं चालत नाहीये, आपल्याला कंट्रोल घ्यावा लागेल. हे ऐकून माझ्या आपल्या बापाचा थरकाप उडाला. पण मी स्वतःला सावरलं. माझ्या आतला जज आता इमोशनल होऊ शकत नव्हता. मी अगदी कठोरपणे म्हणालो, उद्या कोर्टात तू खरं बोलणार आहेस की नाही यावरून ठरेल की तू माझा मुलगा आहेस की अजूनही तिच्या हातची बाहुली आहेस. आणि मी फोन कट केला. त्या क्षणी मला कल्पना नव्हती की सानिकाने तिच्या शेवटच्या चालीसाठी एक बोगस मेडिकल रिपोर्ट तयार करून ठेवला होता. आणि पुढचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा फैसल्याचा दिवस ठरणार होता. पुणे सत्र न्यायालयाच्या पायऱ्या चढताना माझे पाय जड झाले होते. पण मनात भीती नव्हती. ही इमारत, हे कोर्ट माझ्यासाठी नवीन नव्हतं. नवीन हेच होतं की आज समोर आरोपीच्या पिंजऱ्यात दुसरा तिसरा कोणी नसून माझा स्वतःचा मुलगा आणि सानिका बसले होते. मी माझा कोट सावरला. विलास माझ्या सोबत होते. मी स्वतःला एकच सांगत होतो, माधव आज भावना नाही, आज फक्त सत्य बोलेल. जज साहेबांनी केस पुकारली. समोर सानिकाचा वकील उभा होता. सानिकाचा चेहरा असा निर्विकार होता जणू काही झालंच नाहीये. पण तिची बोटं तिची अस्वस्थता सांगत होती. ती थरथरत होती. विलासने माझ्या कहाणीने सुरुवात केली. माझ्या कहाणीने सुरुवात केली नाही, त्यांनी सुरुवात केली. त्या रात्रीच्या ट्रॅपवर पासून युअर ऑनर हे जेवणाचं निमंत्रण नव्हतं, तर तो एक सापळा होता. आणि त्यांनी सुमन मावशीने रेकॉर्ड केलेली ऑडिओ क्लिप कोर्टात चालवली. कोर्टाच्या त्या शांत खोलीत सानिकाचा आवाज घुमला, थंड, स्पष्ट आणि निर्दयी. त्या म्हाताऱ्याला कसं वेडं ठरवायचं, कसा रिपोर्ट बनवायचा आणि कसा पैसा आपल्या नावे करायचा, सगळं स्पष्ट ऐकू येत होतं. माझ्या मुलाचा चेहरा पांढरा फटक पडला होता. तो मान खाली घालून बसला होता, जणू जमीन दुभंगून त्याला गिळून टाकेल अशी वाट पाहत होता.
सानिकाच्या वकिलांनी आक्षेप घेतला, हे रेकॉर्डिंग बोगस असू शकतं. विलास अगदी शांतपणे म्हणाले, येणार तो आमच्याकडे तारीख, वेळ, डिव्हाइस आणि इतर सर्वात मोठा साक्षीदार आहे. ती व्यक्ती जिने हे स्वतःच्या कानाने ऐकले आणि मग सुमन मावशीला साक्षीदार म्हणून बोलवण्यात आलं. ती एखाद्या राणीसारखी नाही तर एका स्वाभिमानी स्त्रीसारखी चालत आली. डोक्यावर पदर, हातात सत्य आणि मनात देवाची भीती. पण तिचा आवाज मात्र कापला नाही. तिने साक्ष दिली, मी साहेबांना बघते गेली 25 वर्ष. त्यांनी घर कसं उभं केलं ते मी पाहिलंय. आणि त्या रात्री मीच मालकांना हात धरून त्यांना तिथून जाण्यापासून रोखलं होतं. कारण सुनबाई म्हणाल्या होत्या, म्हातारा एकदा आत आला की पोलिसांना बोलवायचं. कोर्टात स्मशान शांतता पसरली होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा जज साहेबांनी थेट माझ्या मुलाला अनिकेतला प्रश्न विचारला, मिस्टर अनिकेत, तुम्ही तुमच्या वडिलांना त्या रात्री का बोलवलं होतं? माझ्या मुलाचा बांध फुटला. त्याचा आवाज चिरकला. तो अडखळतच म्हणाला, मी चूक करत होतो. मला वाटलं मी तिला अडवू शकणार नाही. मी घाबरलो होतो. आणि त्या क्षणी सानिकाने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, जशी एखादी जुनी सवय असावी, बाहुलीची दोरी खेचल्यासारखी. पण यावेळी माझा मुलगा पहिल्यांदाच झटका देऊन मागे सरकला. आणि त्याचं ते मागे सरकणंच माझ्यासाठी त्या दिवसाची सर्वात मोठी साक्ष होती. त्यानंतर विलासने फायनान्स रिपोर्ट तयार केले. घरावर घेतलेले ते लपलेलं कर्ज, सानिकाचे जुने देणे आणि पैशाच्या हव्यासापोटी मला वेडं ठरवण्याचा डाव, सगळं कागदोपत्री सिद्ध झालं. जज साहेबांनी काही कागदं उलटली. चष्मा नाकावर सरकवतच ते अगदी गंभीर स्वरात म्हणाले, हे केवळ एक कौटुंबिक भांडण नाहीये, तर हा कलम 24 आणि 25 अन्वये एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक आणि मानसिक छळाचं प्रकरण आहे. माझा श्वास रोखला गेला. निकाल आला. घराच्या मालकी हक्काचे जे काही व्यवहार संशयास्पद होते ते रद्द करण्याचे आदेश दिले गेले. माझ्या उदरनिर्वाहाचा खर्च, नुकसान भरपाई आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना या कटकारस्थानाची आणि फसवणुकीची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले गेले. सानिकाचा चेहरा पहिल्यांदाच पडला. ती ओरडली नाही, रडली नाही, ओरडली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचा तो खोटा मुखवटा तडा जाऊन खाली पडला. आणि तिचा गेम संपला होता. कोर्टाबाहेर पडताना अनिकेत माझ्यासमोर आला. त्याचे डोळे रडून लाल लाल झाले होते. बाबा, मला माफ करा. मी त्याच्याकडे बघितलं. खूप वेळ बघत राहिलो. मला त्यात तो 8 वर्षाचा अनिकेत दिसला, जो गुडघा फुटल्यावर रडत माझ्या कुशीत शिरत असायचा. पण लगेच मला ती रात्र आठवली. पोलीस, नाटक, माझा अपमान आणि मला वेडं ठरवण्याचा डाव. मी खूप शांतपणे पण ठाम आवाजात म्हणालो, अनिकेत, माफी शब्दांनी मिळत नसते. माफी स्वतःला बदलून मिळवता येते. तो पुन्हा रडायला लागला. मी बदलीन बाबा. मी नक्कीच सुधारेन. मी म्हणालो, जर खरोखर बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिक. दुसऱ्याच्या हातातील बाहुली बनणं सोडून दे. आणि मी तिथून निघून गेलो. काही आठवड्यानंतर मी माझ्या त्याच बंगल्याच्या वरांड्यात खुर्ची टाकून बसलो होतो. ते घर जे आता पुन्हा कायदेशीररित्या आणि हक्काने माझं झालं होतं. बागेत गवत वाढलं होतं, पण मला वाईट वाटलं नाही, कारण काही गोष्टी वेळेसोबत पुन्हा ठीक होतात. जर आपण त्यांना खतपाणी घातलं, थोडी मेहनत घेतली आणि स्वतःच्या सीमा आखून ठेवल्या तर. आज सकाळी सुमन मावशीने मला एक पाकिट आणून दिलं. अनिकेतचं पत्र होतं आणि त्यात लिहिलं होतं की तो सानिकापासून वेगळा होतोय. तो नवीन नोकरी देखील शोधतोय. आता त्याला समजलं होतं की त्याने आयुष्यात काय गमावले. मी ते पत्र 2दा वाचलं आणि मग शांतपणे ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं. मी मनाशीच म्हणालो, कदाचित एक दिवस, पण आज नाही. आज माझं काम माझ्या घराला ठीक करणं आहे, माझ्या मनाला सावरणं आहे आणि हे लक्षात ठेवणं आहे की नात्यात प्रेम नक्कीच गरजेचं आहे, पण सत्य आणि स्वाभिमान त्याहून जास्त महत्त्वाचं आहे.
जर तुम्ही ही कथा इथपर्यंत ऐकली असेल तर मला नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा नवीन कथेसोबत. धन्यवाद.